हॅलो फ्रेंड्स, माझं यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण HEN हेन 101 इंग्रजी व हिंदी व इंग्रजी भाषेचा अधिष्ठान अभ्यासक्रम ह्या बुक्समधून इंग्लिशचं लेसन बघणार आहोत. अभ्यासाला सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब केल्याने मला आणखी व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना या व्हिडिओचा फायदा होऊ शकेल. तर चला आता आपण लेसनला सुरुवात करूया. युनिट 5 ट्रान्सलेशन फ्रॉम मराठी टू इंग्लिश अँड व्हाईस वर्सा. या लेसनमधून आपल्याला आधी या टॉपिक्सवर चर्चा करायची आहे. इंट्रोडक्शन. तर मी तुम्हाला सांगितलंच होतं की आपल्याला याच्यावरती प्रश्न उत्तरं येतात परीक्षेला, मग ते मे जून असो या जानेवारी असो, पण महत्त्वाचा लेसन आहे, तर याच्यावरती आपण अभ्यास करूया. इंट्रोडक्शन. ट्रान्सलेशन is a very important part of our daily life, especially since we are living in a country where many different languages are spoken. While communicating with people seeking a language different from ours, we need to choose one language which is common to both. Very often this language happens to be English, since we originally think in our mother tongue Marathi, e.g. Marathi. While speaking in English, we are translating thought into English, so we can see that translation. तर त्याचा अर्थ काय निघतो की आपण अशा देशात राहतो जिथे अनेक वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. त्यामुळे अनुवाद हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आपल्यापेक्षा वेगळी भाषा बोलणाऱ्या लोकांची संवाद साधताना आपल्याला अशी भाषा निवडावी लागते जी दोघांसाठीही सामान्य असेल. बरेचदा ही भाषा इंग्रजी असते. आपण मुळात आपल्या मातृभाषेत विचार करत असल्याने, उदाहरणार्थ मराठी, इंग्रजीत बोलताना आपण विचारांचे इंग्रजीत भाषांतर करत असतो. म्हणून आपण पाहू शकतो की संवादात भाषांतराची भूमिका महत्त्वाची आहे. Translation plays a significant role in communication. At other times, translation is also important when we are trying to spread knowledge by making books from one language available in other languages. We are spreading this knowledge to different people who would have not been able to understand if it was in a foreign language. It is important to remember that translation is a skill which we have to keep developing. A good translator has mastery over both the languages. He has a good vocabulary and also understands the language well. While translating any passage, one has to be able to choose the right word with the correct meaning. One should not necessarily do a word-to-word translation because sometimes the meaning can change. While translating, one should keep in mind the meaning of the sentence in the source language, the language one is translating from. In English, this meaning has to be carried over in the target language, the language one translates into, e.g. Marathi. Many times certain words do not have their synonyms in the other language. In such case, the closer the meaning or the word, the better the translation. त्याचा अर्थ काय निघतो की कधी कधी ज्ञानाचा प्रसार करण्याचा प्रयत्न करताना भाषांतर देखील महत्त्वाचे असते. एका भाषेतील पुस्तके दुसऱ्या भाषेत उपलब्ध करून देऊन आपण हे ज्ञान वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोचवत आहोत. ज्यांना ते परदेशी भाषेत असते तर ते समजले नसते. हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की भाषांतर हे एक कौशल्य आहे जे आपण सतत विकसित केले पाहिजे. एका चांगल्या अनुवादकाचे दोन्ही भाषांतर प्रभुत्व असते.
त्याच्याकडे चांगली शब्दसंग्रह असते आणि तो भाषा चांगल्या प्रकारे समजतो. कोणताही उतारा अनुवादित करताना योग्य अर्थासह योग्य शब्द निवडता आला पाहिजे. शब्द भाषांतर करणे आवश्यक नाही, कारण कधीकधी अर्थ बदलू शकतो. भाषांतर करताना मूळ भाषेतील वाक्याचा अर्थ लक्षात ठेवला पाहिजे. ज्या भाषेतून भाषांतर केले जात आहे, उदाहरणार्थ इंग्रजी, हा अर्थ ज्या भाषेतून भाषांतर केले जाते, उदाहरणार्थ मराठी, आणावा लागतो. बरेचदा काही शब्दांचे दुसऱ्या भाषेत समानार्थी शब्द नसतात. अशा परिस्थितीत अर्थ किंवा शब्द जितका जवळचा असेल तितका अनुवाद चांगला होतो. पुढचं आहे भाषांतर, शास्त्र आणि कला. भाषांतराकडे शास्त्र आणि कला या दोन्ही गोष्टींनी पाहता येते. एका भाषेतून दुसऱ्या भाषेत आशय व्यक्त करताना या दुसऱ्या भाषेची प्रकृती सांभाळणे भाषांतर शास्त्राच्या दृष्टीने आवश्यक असते. कोणत्याही भाषेची स्वतःची अशी प्रकृती असते, स्वभाव असतो, तो जपता आला पाहिजे. शब्दाचा क्रम, शब्दांची व प्रत्ययाची, वाक्यातील योजना याबद्दल प्रत्येक भाषेचे काही नियम असतात. वाक्यातील कर्ता, कर्म, क्रियापद याचे स्थान भाषेगणिक वेगळे असू शकते. भाषाकुलाच्या दृष्टीने ज्या ठिकाणी निकटच्या भाषा असतात, उदाहरणार्थ मराठी, हिंदी, गुजराती, त्यांची अंतर्गत रचनाही पुष्कळशी मिळती जुळती असते. पण इंग्रजी, फ्रेंच यासारख्या युरोपीय भाषा आणि भारतीय भाषा यांच्या प्रकृतीत पुष्कळ अंतर आढळते. इंग्रजीत इट इज अ सेड, इट इज अ ऑब्झर्व अशी कर्मणी रचना अनेकदा होत असते. असे बोलले जाते, असे पाहिले जाते. हे भाषांतर तत्वत बरोबर होईल, पण त्यात मराठीची प्रकृती सांभाळली असे मात्र होत नाही, असं म्हणतात. असं दिसतं हे भाषांतर मराठीला साजेसे होईल. शब्दाला शब्द ठेवून केलेले भाषांतर कितीदा हास्यास्पद ठरते. हाऊ डू यू डू चे भाषांतर तू कसे करतोस किंवा देअर यू आर चे तिथे तू आहेस असे करणे हास्यास्पद ठरले. या दोन्ही वाक्यात व्याकरण शुद्धता असली तरी भाषांतर शुद्धता मात्र नाही. इंग्रजीतून मराठीत भाषांतर. इंग्रजीतून मराठीत भाषांतर करताना पुष्कळ गोष्टीकडे लक्ष पुरवले पाहिजे. इंग्रजीची रचना पद्धती मराठीपेक्षा अनेक बाबतीत वेगळी असते, हे ओळखले पाहिजे. इंग्रजी वाक्यरचनेत मुख्य उद्देशाच्या किंवा कर्त्याच्या पाठोपाठ क्रियापद येते आणि त्यानंतर कर्म, विधेयविस्तार इत्यादी घटक येतात. इंग्रजी मिश्र वाक्यात प्रधान वाक्य आधी आणि गौण वाक्य नंतर अशी रचना असते. या दोन्ही बाबतीत मराठीची रचना पद्धती अगदी वेगळी आहे. काही उदाहरणाने हे स्पष्ट होईल. आय वॉज ऑलवेज फॉन्ड ऑफ व्हिजिटिंग न्यू सीन्स अँड ऑब्झर्विंग स्ट्रेंज कॅरेक्टर्स अँड मॅनर्स. या वाक्यातील आय वॉज ऑलवेज फॉन्ड ऑफ ह्या भागाचे भाषांतर मराठीत प्रारंभी आणून चालणार नाही. मी नेहमीच आवड असणारा होतो. हे भाषांतर इंग्रजी वाक्याचा आश्रय मराठीत आणणारे ठरले तरी ते मराठीच्या दृष्टीने चांगले भाषांतर नव्हे. नवनवीन ठिकाणांना भेट द्यायला आणि अनोळखी माणसे आणि त्यांच्या चालीरीती निहाळायला मला नेहमीच आवडायचे असे वाक्याचे भाषांतर होऊ शकेल. मराठीत हा आशय आणताना त्याच्या हा जास्तीचा शब्द कंसात घालणे योग्य ठरेल. आता आणखी एका वाक्याचे भाषांतर करून पाहू. इफ अदर्स कॅन बिकम ग्रेट, अटेन नेम, फेम, वेल्थ, पॉवर, पोझिशन विथ ग्लोरी, यू टू कॅन. या वाक्यातील गौण व प्रधान वाक्याचा क्रम आहे तोच राहील. इंग्रजी शब्दासाठी समपर्क मराठी शब्द मात्र योजले पाहिजेत. या वाक्याचे भाषांतर असे करता येईल. जर इतर लोक मोठे होऊ शकतात, नावलौकिक प्रसिद्धी, संपत्ती, सत्ता, स्थान आणि मान मिळवू शकतात आणि या प्रकारे वैभवाचा मुकुट धारण करू शकतात, तर तुम्हालाही तसं करता येईल, तर तुम्हालाही हे सारे मिळवता येईल. अशा प्रकारानेही यू टू कॅनचे भाषांतर होऊ शकेल. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथं थांबू. भाषांतराचा नमुना इथून मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेईल, पुढच्या लेक्चरमध्ये. तर तोपर्यंत तुम्ही व्हिडिओमधून नीट अभ्यास करीत राहा आणि पेपर पूर्ण लिहा. सर्वांना बेस्ट ऑफ लक. तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू.